आहे ह्याचं आणि 2,50,000 किंमत आहे. पर्शियन कॅट किती क्यूट आहे. इसका क्या कॉस्ट है? आम्ही आता रस्ता क्रॉस करून आलो इकडे. क्यूट क्यूट कॅटीज आहेत इकडे. पर्शियन कॅट. चिकनमध्ये अजिबाब आलं आहे मस्त. फ्राईड राईस आणि शेजवान चटणी पण आले. आम्ही प्रॉडक्ट ओपन करतोय आता. म्हणजे तुम्ही कुठल्याही गल्लीमधनं शिरलात ना तर तुम्हाला हेच मार्केट लागणार आहे. तुम्ही हरवून जाल लिटरली. खूप मोठं मार्केट आहे. इथे लेहंगाज आणि थोडे एथनिक इंडो वेस्टर्न वेअर आहेत. खूप मस्त मस्त आहेत. हे अख्खं फ्रूट मार्केट आहे. म्हणजे तुम्हाला इकडे इंडियनपासून फॉरेनचे सगळे फ्रूट्स मिळतील. हॅलो गायज, दिस इज अनघा. तो चलो फिर में तुमचं स्वागत आहे. आणि मी आता चालली आहे शॉपिंगला. ॲक्च्युली आता पाऊस होता पण आय थिंक मी शॉपिंगला चालले म्हणून थांबला असेल. सो आता मी चाललो आहे CSTला आणि तुमच्यासाठी आहे एक सरप्राईज. इवन माझ्यासाठी पण, कारण खूप दिवसांनी मी काहीतरी खूप मोठं घेणार आहे. माझ्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती. सो मी तुम्हाला ते दाखवेनच. आणि जाऊया तर बघूयात. क्लायमेट इतका मस्त आहे ना. मस्त ढगाळ क्लायमेट आहे. आणि CSMT तर तुम्हाला माहितीच आहे काय भारी दिसतं. ढगाळ वातावरण, पाऊस नसतो आणि लोकांची अशी रेलचेल असते. मस्त वाटतं बघायला जरा. आणि खूप सारे मेमरीज आहेत माझ्याजवळ. तर आता तिकडे जाऊन बघूयात आणि मी तुम्हाला दाखवतेच आम्ही काय काय घेणार आहोत. इथे एवढे शॉप्स आहेत ना, म्हणजे लोक तिथे पण गर्दी करतातच आहे. बट इकडे वेगळी गर्दी आहे. लोकांना चालायला पण जागा नाही इवन, कारण इथे खूप माल वगैरे जातो क्रॉफर्डला. इकडे बघा शॉप्स आहेत सगळे आत्ता ओपन होत आहेत आणि सगळं होलसेलमध्ये मिळतं. काय मस्त लिहिलंय. लोगोचा यूज प्रॉपर केलाय. आलिशान. फायनली इकडे पोहोचलो आपण CST स्टेशनला. ओके चला आता जाऊया, पार्किंग करू जरा. इट लुक्स सो नाईस. इथे खूप विंटेज कॅफे आहेत. एक्सक्लेसियर तिकडे पण लिहिलेलं आहे. कॅफे एक्सक्लेसियर आहे. आणि इकडे पण खूप सारे वेगळे वेगळे रेस्टॉरंट्स आहेत. इथे ब्रिक कॅफे आहे. देन शेमको हाऊस. आत्ता आम्ही आलो कॅमेरा गल्लीमध्ये. CSMT's मोस्ट फेमस कॅमेरा गल्ली. तर आता आम्ही चाललो आहे. इथे खूप सारे कॅमेरा शॉप्स आहेत. म्हणजे तुम्ही गल्लीत शिरल्यानंतरच असे लाईनमध्ये सगळे शॉप्स लागतात. तर इकडे एक लंच हाऊस आहे, रेस्टॉरंट आहे. त्याच्या पुढे बघितलं ना इथे सगळे शॉप्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे रेट्स आहेत. म्हणजे थोडा कमी जास्तचाच डिफरन्स आहे. बाकी काय नाही, एवढं काही नाही. म्हणजे तुम्ही तुमचं असं कुठलं ठरलेलं वगैरे शॉप असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकतात. आमचं एक ठरलेलं आहे. मला डील्स खूप चांगले मिळतात तिकडे. सो आम्ही चाललो आता तिकडे. खूप आहे तिथे, खूप. म्हणजे मोस्ट फेमस कॅमेरा गल्लीच आहे ही. जाऊयात आता, दाखवते मी तुम्हाला शॉप. आणि आर यू एक्सायटेड व्हॉट आय एम गोइंग टू बाय? मी तर खूप एक्सायटेड आहे. आम्ही आलो इकडे रिलायबल फोटो स्टोअरमध्ये. आणि हे आमचं नेहमीचं शॉप आहे जिथून आम्ही नेहमी दर 2-3 महिन्यात येतो. सॉरी गॉड, गर्दी आहे आज पण. येस, व्हॉट आय एम बाईंग, इट्स अ माईक. आय एम व्हेरी एक्सायटेड. दिस इज DJI Mic 2. आम्ही प्रोडक्ट ओपन करतोय आता. ये है अपना माइक. आ गया अपना माइक नया DJI का. वेरी एक्साइटेड.
आणि काय आलं त्याच्याबरोबर? चार्जिंग केबल आहे. चल, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कधी येऊ परत? रोज. चल येतो. अरे बघा मांजर. फायनली वी बॉट माय गाईज. आता मला सांगा कशी क्लॅरिटी वाटते. आणि स्पेशली मी तुमच्यासाठी घेतला आहे कारण मला असं वाटत होतं मी माझे भावना तुमच्यापर्यंत जरा कमी पोचतात. तर आता माईक त्याच्यासाठीच घेतला. आता मला सांगा आता पूर्णपणे पोचते. आणि मला ॲक्च्युली कॉमेंट आलेली एक की तू मराठीत ब्लॉग कर. तर म्हटलं ठीक आहे करून बघूयात. सो आता मी चाललो आहे कॅमेरा गल्लीतनं बाहेर. इथे एक रेस्टॉरंट पण आहे साईडला. म्हणजे तुम्हाला जर काय कॅमेरा वगैरे शॉपिंग केली तुम्ही गॅजेट्स वगैरे घेतले तर इथे एक रेस्टॉरंट आहे. इथे आम्ही खाल्लं आहे. शुद्ध शाकाहारी आहे हे. सो तुम्ही इथे जेवू शकता. छोटूसं रेस्टॉरंट आहे पण टेस्टी आहे. सो आता चाललो आहे बाहेर. आम्ही पार्क करून टॅक्सीने फिरतो. ते कन्व्हिनियंट आहे कारण इकडे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि CST स्टेशनवर ना क्रॉफर्ड मार्केटला जायचं 180 बोलतात. शाळेला कुठल्या खुशीमध्ये इथे तर जवळच तर आहे. हां फायनली वी गॉट अ टॅक्सी. चाललं आहे. थोडंसं पुढे चालत गेलं त्या ब्रिजवरनं तर इकडे आलं आपल्या JJ स्कूल ऑफ आर्ट. आय मिस माय कॉलेज डेज. आय एम एन आर्टिस्ट. सो आम्ही इथे यायचो मजा करायचो खूप. इकडून सामान वगैरे न्यायचो. मग क्रॉफर्ड मार्केट आहेच पेंटिंगचं सामान वगैरे न्यायला. आम्ही आलो आता क्रॉफर्ड मार्केटला. आज काय आहे काय एवढी शांती आहे इकडे. हो चेकिंग आहे इकडे. बाहेर बसतात ना त्यांना उचलतात त्यांच्या गाड्या. इकडे सगळं साफ करायला लावलं आहे बघा. आणि आता चाललो आहे आता आम्ही क्रॉफर्ड मार्केटमध्ये आत. बघूया काय मिळतं. हा रस्ता पूर्ण क्राऊडेड असतो. आणि आत्ता बघा इकडे जेवढे सगळे स्टॉल्स असतात ना बाहेर साईडला सगळे बंद आहेत. सगळ्यांना गाड्या उचलायला घेतल्या आहेत सगळ्या. त्याच्यामुळे सगळं बंद आहे. आणि मस्त रिकामा झाला आहे रोड. इतकं बरं वाटतं चालायला तरी ॲटलीस्ट जागा आहे इकडे. जस्ट पाऊस पडून गेला. आत्ता आम्ही चाललो आहे इकडे समोरच्या साईडला. इथे खूप सारे शॉप्स आहेत. म्हणजे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घरातले काही ग्रॉसरी असतील बाकीचे इकडे सगळं मिळतं. बॅग्सपासून सगळं कॉस्मेटिक्स वगैरे पण. आम्ही आता रस्ता क्रॉस करून आलो इकडे. क्यूट कॅटीज आहेत इकडे. पर्शियन कॅट. आणि क्रॉफर्ड मार्केटच्या मागच्या साईडला इकडे तुम्हाला पेट्स मिळतील. हे बघा लव्ह पार्ट किती क्यूट आहेत. इसका कॉस्ट क्या है? लव्ह पार्ट 400 पेयर है. अच्छा 400 रुपये पेयर है. काफ़ी मस्त है. क्यूट पपी किती मस्त झोपलेत ते. हाय बेबी सो क्यूट. इथे किती मस्त झोपलेत सगळे. गोल्डन रिट्रीवर आहे. इसका कॉस्ट क्या रेट? लैब कितने का? 15,000 है हाँ लैब. और वो शिजू है कैसा है वो? का रेट 15,000 है. कितने क्यूट है. अरे डोळेच नाही दिसत त्याचे. अरे डोळे कुठे तुझे? किती क्यूट है. कितना होगा? ये कौन सा है? ये वाला जर्मन शेफर्ड है. 13,000 है. ये 45 डेज. हाय 45 डेज है. पर्शियन कॅट्स आहेत इकडे. किती क्यूट आहेत.
आणि खाली पण आहेत. खाली लगेच आगे भी फिश. कौन सा है? अच्छा हे 100 रुपीज़. 100 रुपीज़ क्या? 2 पीस. अच्छा ये 100 रुपीज़ से 2 हैं. और ये ऊपर वाले कौन सा है? ये कैसा है? 250 200 ऐसे रेट्स आहे अलग अलग. इकडे बघा किती मस्त लव बर्ड्स आहेत. रबरची खूप सारे व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे. आणि हे किती छोटे आहेत आणि हे पण मस्त आहेत छोटे छोटे कलर. इकडे बघा किती मस्त आहे. खूप डिफरंट व्हरायटीज आहेत. आणि इथे ससूला पण आहे क्यूटचे छोटे छोटे. सगळे झोपलेत. रॅबिट 600 600 आहेत. आणि ते मागचे ते 1500 आहे. हे 600. और ये कैसा है? 400 पेयर. काफ़ी सुंदर है, क्यूट है. आफ्रिकन लव बर्ड. त्यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत. आत्ता अजून आहेत. हा पोपट बघा किती मोठा आहे. आफ्रिकन बर्ड आहे हा. टोकाटो नाव आहे ह्याचं. आणि 2,50,000 किंमत आहे. खाली आहे तो पण किती मस्त आहे. ऑल आर स्क्रीनिंग. बघा हे खाली पण आहेत ना किती गुड गुड. मस्त शांत बसले. त्यांना काय फरक नाही पडत. बाकीचे लोक आवाज करतात सगळे बर्ड. तर कलर पण किती मस्त आहे. खूप सारे व्हरायटीज मिळतील इकडे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. पर्शियन कॅट किती क्यूट आहे. इसका क्या कॉस्ट है? कितने का है? 5,000. किती गोड आहे यार. ते घेऊन जाते हिला. हाय बेबी. यू आर सो थिन अँड सो लाईट वेट. हॅलो. आणि इकडे बघा पहिलंच शॉप आहे. इथे सगळे ड्रायफ्रूट्स मिळतात. आणि बाजूला असे चॉकलेट वगैरेचे शॉप आहे. कुठून जायचं? चॉकलेटचे वगैरे शॉप आहेत. आणि हे आहे रॉयल ड्रायफ्रूट. इकडे प्रीमियम क्वालिटीचे ड्रायफ्रूट्स मिळतात. किती मोठं शॉप आहे बघा. आणि हे खूप जुनं आहे. खूप जास्त जुनं आहे. आणि म्हणजे फक्त ड्रायफ्रूट्सच नाही बाकीच्या गोष्टी पण मिळतात. 1955 एस्टॅब्लिश्ड. इतकं जुनं आहे. इकडे तुम्हाला फॉरेनचे पण काही प्रॉडक्ट्स इकडे मिळतात. लाईक यू कॅन सी युअर फॅन्टा आहे. हा फॅन्टा आहे. कोक आहे. कोका कोला वनीला फ्लेवर. हाऊस होल्ड थिंग्स. सो इकडे हे सगळं घरगुती सामान मिळतं. इकडे बघू शकतात तुम्ही खूप सारे स्टॉल्स आहेत. इकडे फ्रूट्स पण आहेत. आम्ही आलो आता परत रॉयल ड्रायफ्रूट्समध्ये. आणि इकडे खूप सारे ड्रायफ्रूट्सचे व्हरायटीज आहेत. कॅशूज पण बघा. केसर काजू. अजून सॉल्ट अँड पेपर. म्हणजे इतके सारे व्हरायटीज आहेत. प्रत्येक ह्याच्यात आहेत. म्हणजे तिकडे पण पीनट्स खूप सारे आहेत. गूसबेरी आहे. ब्लूबेरी आहे. खूप काय काय. आणि सगळ्याचे अमाऊंट लिहिलेले आहेत. इकडे मसाले पण मिळतात. इथे सगळ्याचे रेट्स लिहिलेले आहेत बघा. इकडे कुकंबर सीड्स वगैरे पण आहे. मगज आहे. आणि इथे सगळं म्हणजे तुम्हाला रेडीच मिळणार आहे. तुम्हाला काही मेहनत करायची नाही आहे. मसाले आहेत इकडे. बिर्याणी मसाला आहे. 1000 रुपीज kg. करी पावडर. देन गार्लिक पावडर आहे. खूप काम इझी होणार आहे तुमचं. आमचं सामान आलं आहे. आम्ही एवढे सगळं सामान घेतलं आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे. ड्रायफ्रूटचे स्टोअर्स खूप सारे आहेत. पण आम्ही तिथूनच घेतो. ते प्रीमियम क्वालिटी पण मिळते. आणि तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही बार्गेन म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला चांगलाच रेट देतात ते. आणि आता इथे पुढे बघा किती मोठं आहे ते. आत अजून गर्दी आहे.
बघा इथे पण अजून एक आलं ड्रायफ्रूटचं स्टोअर. इकडे खूप सारे चॉकलेट्स आहेत, खूप सगळे. आप फॉरेन का भी माल रखते हो? क्या क्या रहता है आपके पास? ये सब कोरियन नूडल्स. हे बघा कोरियन नूडल्स आहेत आणि अदर स्टफ पण आहे. खूप काय काय आहे जे आपल्याला मोस्टली इंडियामध्ये बघायला नाही मिळत, ते सगळं इकडे मिळेल बघायला. सो इथे पण एक स्टोअर आहे. इकडून लोक खूप बल्कमध्ये नेऊ शकतात. सो होलसेल रेटमध्ये पण तुम्हाला मिळतं. इकडे कॉस्मॅटिक्स आहे. ट्रिपसाठी प्लेट्स वगैरे घ्यायच्या असतील तर हे बघा तुम्हाला इकडे मिळून जातील. खूप आहेत, म्हणजे लाईनमध्येच आहेत. तर तुम्हाला असं विचार करायची गरज नाही की अरे मी हा लेनमध्ये जाऊ की त्या लेनमध्ये जाऊ. डायपर तुम्हाला इथे बल्कमध्ये मिळतील. जर म्हणजे कोणी तुमच्याकडे असं एजेड कोणी असेल किंवा बेबी असेल तर तुम्ही बल्कमध्ये डायपर्स घेऊन जाऊ शकता. तिथे खूप सारे शॉप्स आहेत. तिथे समोर पण आहे. आत्ता आम्ही आलो फ्रूट मार्केटमध्ये. इथे खूप सारे व्हरायटीज आहेत हे बघा. आणि फॉरेनचे पण फ्रूट्स मिळतील तुम्हाला इकडे. आवोकाडो पीच, ॲप्रिकॉट नाही पीच आहे. आणि कैरी आहेत. वो कैसा है? 250 आलू बुखारे kg. और वो ग्रेप्स 400 रुपये किलो. काय कीवी कितना? 200. हे अख्खं फ्रूट मार्केट आहे. म्हणजे तुम्हाला इकडे इंडियनपासून फॉरेनचे सगळे फ्रूट्स मिळतील इकडे सगळीकडे तिथपर्यंत. रामबुटान लीची कैसा होता है ये फ्रूट? मतलब 600चं पॅकेट आहे. रामबुटान लीची म्हणतात त्याला. बघा असं दिसतं ते. तुम्ही खाल्लं का कधी मला सांगा कॉमेंटमध्ये. 600 kg आहे. चेरी खूप फ्रेश दिसतात. कैसा आहे चेरी? 550 रुपये kg. हे काय, ये कौन सा मैंगो स्टेम कैसा है ये? 1000 रुपये किलो. और एवोकाडो 500 kg. मी आत्ता आहे सिव्हिल रेस्टॉरंटच्या बाहेर आणि समोरच्या साईडला त्या साईडला जे स्कूल ऑफ आर्ट आहे. आमचे खूप मेमरीज आहेत. आम्ही तिकडून यायचो इकडे सिव्हिल रेस्टॉरंटमध्ये. मोगलाई मिळतं इकडे. लंच टाईमला यायचो. आणि आता बघूया आज जाऊन. खूप जुनं वाटलं आहे. एकदम बेसिक सिम्पल्स आहे. आणि आता बघूया लंचमध्ये काय काय यांच्याकडे. चला आत्ता इकडे गर्दी कमी आहे कारण आता लंच टाईम कधीच निघून गेला आहे. आम्ही लेट आलो आहे. इकडे त्यांचं ज्यूसेस सगळं मिळतात. ज्यूस सेंटर आहे आणि इकडे नॉर्मल कुकीज ठेवले. रेस्टोरेंट का टाइमिंग क्या है? मॉर्निंग 7 to 12, शाम को 12 बजे तक. मतलब दोपहर में बंद वगैरह ऐसे रहता नहीं. सुबह 7 to 12 रात के. और काफ़ी मस्त टेस्ट है. अभी हम ऑर्डर करते हैं. चिकन लाजवाब आलं आहे मस्त. आणि ते मस्त चपात्या गरमागरम आणि ते फ्रेशली सर्व मिळतं सगळं. आता फ्राईड राईस पण मागवला. तो पण फ्राईड राईस आणि शेजवान चटणी पण आले. खूप मस्त दिसतं. एकदम फ्रेश आहे. आणि हे चिकन लाजवाब मी खूप वर्षांनी खाणार आहे. आणि इथे मुगलाई पण मिळते. चिकन मुगलाई, चिकन अफगाणी, ती पण मस्त आहे. खूप भारी लागते. तर ही टेस्ट आपण आधी खाल्लेले तशीच आहे का? चेंज नाही झाला काय? मस्त टेस्ट आहे. सेम टेस्ट आहे. भारी एकदम. आता मी संपवतो. मी तुम्हाला नंतर भेटतो. तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर इकडे जे आहे. जे स्कूल ऑफ आर्ट आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे सिव्हिल रेस्टॉरंट. आणि त्या साईडला ना क्रॉफर्ड मार्केट चालू होतं. मग तुम्हाला यायचं असेल तर हाच एक ॲड्रेस आहे. मी तुम्हाला गुगल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. बाय. हे एंटर गेलं राईटला दिसेल साफा सेंटर. आणि इकडे छोटासा मॉल टाईपच आहे. म्हणजे हजी अली साईडला कसं असतात त्या टाईपचं. तर इथे सगळे होलसेलमध्ये मिळणार तुम्हाला. आता हे साफा सेंटरमध्ये मी शिरलेले परत बाहेर आले. आणि इथे सगळे लहान मुलांच्या कपड्यांपासून ज्वेलरीज खूप सारे.
ॲक्सेसरीज. इथे मेनली ना लोक ज्वेलरीसाठी येतात आणि इथे वॉचेस पण आहेत. गर्ल्स विल गेट सो मेनी थिंग्स हियर. ये सब एंटी टार्निश प्रोडक्ट्स है, सारी ज्वेलरीज है. दीज आर एंटी टार्निश. बाहर ही खेलता वो सी ये सब 150 वाला काफ़ी सारे डिज़ाइन है. यहाँ पे भी है. ये भी है क्या? ये भी एंटी टार्निश आएगा मैम. ये भी एंटी टार्निश है. ते एंटी टार्निश ज्वेलरीच्या पुढेच एक शॉप आहे ना. पर्सेस खूप भारी आहे तिकडे आणि काफ़ी है. मतलब आपको डेली वेयर के लिए भी चाहिए हो तो खूप आहेत खूप आहेत. ओकेजनल वेयर के लिए बहुत मस्त है. मस्तच है. ये क्या है? शॉल दुपट्टा है. मस्त है. इसका प्राइस रेंज क्या है? मस्त आहे. मी क्रॉफर्डवरनं सरळ सरळ आलो आणि ही मंगलदास मार्केटची गल्ली आहे. इथे तुम्हाला शादी के लिए सब मिलेगा. शादी का जोड़ा, नॉर्मल ड्रेसेस से लेके वेडिंग लहंगास के साथ सब ओह माय गॉड. लड़कों के लिए भी यहाँ पे शर्ट पीस एंड ऑल है. काफ़ी सारे शॉप्स हैं. यहाँ पे सुंदर सुंदर साड़ियाँ लगी है. हे बघा आज किती मस्त साड्या लागल्या. मस्त आहे ती. एकदम सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही गल्लीमधनं शिरलात ना तर तुम्हाला हेच मार्केट लागणार आहे. तुम्ही हरवून जाल. लिटरली खूप मोठं मार्केट आहे. इथे लेहंगाज आणि थोडे एथनिक इंडो वेस्टर्न वेअर आहेत. खूप मस्त मस्त आहेत. पुढे बघा चमकीला चमकीला. इकडे पण जातो रोड हा. इकडे पण जातो. इकडे पण जातो. हा दुपट्टा आहे आणि ह्याचं वर्क किती मस्त आहे. ह्याचा कॉस्ट काय आहे? 2500. मस्त आहे. 2500. जैसा पैसा वैसा काम. आणि तुम्हाला यायचं आहे ना तुम्ही ऑड डेलाच मी बोलते प्रिफर करा येणं. कारण इथे इतकी गर्दी असते ना सॅटर्डेला. संडेला काही काही शॉप्स बंद असतात इकडची. तर सॅटर्डे किंवा फ्रायडे सॅटर्डे तर सोडूनच द्या. बाकीच्या दिवशी आलात तर वेल अँड गुड. अच्छा हे कॉर्ड्स आहे. कितना? 2600 का आहे. डे गाईज. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. आणि लाईक घेतला आहे. एवढी मेहनत करते. लाईक शेअर सब्सक्राइब तर बनता है ना. कर दो. अभी मैं जा रही हूँ घर पे. बाय.